नमस्कार दोस्तों, आज मी घेऊन आले आहे स्वाद आणि सफरमध्ये आमच्या छोट्याशा 2-3 दिवसाच्या ट्रिपचा व्हिडिओ. तर आम्ही निघालो होतो 15 एप्रिलला ब्राऊन टाउन रिसॉर्ट हैदराबादच्या जवळच आहे, 35 किलोमीटर आमच्या घरापासून. तर एक छानशी मोठी AC कॅब केली होती, मस्त गाणे लावले होते आणि आम्ही निघालो होतो आमच्या ट्रिपला. तर कॅबवाल्या भैयासोबत गप्पा टप्पा चालल्या होत्या आणि माझे मिस्टर त्यांच्याशी भरपूर गप्पा मारतात. त्यांना फार आवड आहे गप्पा मारायची. आणि जवळपास आम्ही आलो होतो. थोडंफार शूटिंग केलं होतं रस्त्यावरच्या, जास्त ट्रॅफिक नव्हती. आरामात आम्ही 1 तासामध्ये पोहोचलो आणि ब्राऊन टाउन रिसॉर्टमध्ये फार छान निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा, ब्राऊन टाउन रिसॉर्ट लिहिलेलं आहे. इथून आमची गाडी आतमध्ये जाते आहे. जातानाच मी शूटिंग घेतलेलं आहे. हे फर्स्ट डे आहे 15 एप्रिल 2026 मध्ये. मागच्या वर्षी पण आम्ही ह्याच दिवशी गेलो होतो तिकडे 14 एप्रिलला. तर या प्रकारे हे आवडलेलं आहे कारण इकडे खूप ग्रीनरी आहे. भरपूर अ, जंगलासारखंच आहे जवळपास आणि सुंदरसे कॉटेज आहेत. तर आमचं 5-6 दिवसापूर्वीच सगळं बुकिंग झालेलं होतं आणि इकडे आता ऑफिसमध्ये आम्ही थोडा वेळ थांबलो. कारण की आम्ही पोहोचलो होतो 1 वाजता आणि 2 वाजता आम्हाला रूम अलॉट होणार होती. इथे रिसॉर्टमध्ये अशीच पद्धत आहे हैदराबादमध्ये, की आपण पोहोचतो 12-1 पर्यंत, पण इकडे 2लाच अलॉट होतात. कारण त्यांना ते सगळे लोकं निघाल्यावर 11-12 वाजता निघतात ना लोकं. 1-2 तास त्यांना स्वच्छतेला लागतात म्हणून. तर रूम अलॉट होईपर्यंत आम्हाला ऑफिसमध्येच बसावं लागलं. ऑफिसमध्येच आम्ही बॅग वगैरे ठेवल्या. थोडा वेळ तिकडे ज्यूस वगैरे दिलं होतं, वेलकम ड्रिंक. तर थंडगार ज्यूस पिऊन मग आम्ही आरामात बसलो. त्याच्यानंतर मग आम्ही लंचसाठी गेलो होतो. थोड्या वेळ बसलो कारण तिकडे सगळं आधार कार्ड आणि बुकिंग वगैरे सगळं ते मुलगा करत होता. आम्ही थोडा वेळ तिथेच 15-20 मिनिटं बसलो. बॅगा वगैरे तिथे ठेवल्या. त्यांची व्यवस्था असते. मग ते वेलकम ड्रिंक वगैरे घेऊन, ऊन होतं भरपूर. पण इथे काय आहे, सगळं जंगल असल्यासारखंच आहे. खूप सुंदर बाग असल्यासारखं आहे आणि ग्रीनरी आता बघालच तुम्ही सगळ्या ब्लॉग्समध्ये, खूप सुंदर आहे. त्यांनी खूप छान मेंटेन केलेलं आहे. 7-8 वर्षच झाली आहेत त्यांना बनवून. खूप छान आहे. म्हणजे ऊन खूप होतं, पण झाडांमुळे एवढं काही जाणवत नव्हतं. तर आम्ही सगळेजण मग आता लंचसाठी जवळच रेस्टॉरंट आहे, तिथे गेलो. वॉकिंग डिस्टन्सच आहे. 1-1.5 किलोमीटरच आहे सगळं पूर्ण रिसॉर्ट. तर तुम्हाला तिकडे मिळतात सायकलिंग वगैरे करायला पण. सायकल्स वगैरे घेता येतात भाड्याने, पण वॉकिंग करण्यासारखंच होतं. फार जवळ-जवळ आहे सगळं. आरामात आपण करू शकतो. एका कॉलनीसारखंच आहे. तर तिकडे मग आम्ही जाऊन थोड्या वेळ थोडेफार व्हिडिओज घेतले मी जाता-जाताच हॉटेलकडे. हॉटेलमध्ये जाऊन 1 तासभर आमचा कसा तरी निघाला आणि नंतर आम्हाला रूम भेटली.